त्या औरंगजेबची कबर नष्ट करण्याचा मिलिंद एकबोटे यांनी इशारा दिलेला आहे। त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे की अफजल खानाची जी कबर आहे ती शासनाने उघडून टाकावी। कारण असं आहे की अफजल खान म्हणजे मानवतेचा विरोध असलेली व्यक्ती होती आणि त्याने छत्रपती संभाजी महाराजांना असंख्य यातना दिल्या। आमच्या औरंगजेबाने आमच्या आईसाहेब महाराणी येसुबाई साहेब यांना त्याने 18 वर्ष तुरुंगात ठेवलं, काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं, शिवाजी महाराजांचा मृत्यू घडावा असा तो प्रयत्न करत होता। त्यामुळे त्याची कबर महाराष्ट्रात असू नये आणि त्याच्याकरता शासनाने ती कबर काढावी असं आम्ही म्हणलं होतं। मग तुम्हाला हा जिल्हा बंदीचा आदेश नेमका तुम्हाला ते नोटीस पोहोचली का आणि त्यात काय नेमकं म्हणलंय, का आदेश काढलाय? आता असं आहे की जिल्हा बंदीचा आदेश मला मिळाला, परंतु त्या जिल्हा बंदीच्या आदेशामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते सगळं कपोल कल्पित आहे। त्याच्यामध्ये म्हणलंय की मी माझी आमदार आहे, तर मी काय माझे आमदार नाही आहे। त्या ठिकाणी म्हणले मी हिंदू एकता मोर्चाचा प्रमुख आहे, अशी कुठली संघटनाच अस्तित्वात नाही। त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की मी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचा प्रमुख आहे, अशी कुठली संघटनाच नाही, अशा कुठल्या संघटनेचा मी प्रमुख नाही। त्यामुळे सगळ्या अंदाजपंच ठोकलेल्या त्या बातम्या आहेत आणि मला खेद वाटतो की संभाजी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात व्हावी। आज तुम्ही मला काय सांगता, औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत। कशाला पाहिजे औरंगजेब? ज्याने आमच्या राजाचा छळ केलाय त्याची कबर इथं पाहिजे? आम्हाला ते मान्य पण नाही आहे आणि आम्ही उघडपणे सांगतोय, आम्ही सत्तेसाठी जन्मलेलो नाही, भगव्यासाठी जन्मलेलो आहोत। भगव्याचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला ठाऊक आहे। जे क्रूर कर्म होता हे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही। परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं, हे कुठे गाडून घ्यावं लागलं दाखवलं तर गरजेचं आहे। नाही तर ते तुम्ही काढूनच टाकतो, औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही, तो या महाराष्ट्रातच गाडला गेला, हे आवश्यक आहे। फक्त त्याचं ग्लॅमरायझेशन करण्याचा जो प्रयत्न होतो तो अतिशय निषेधार्ह आहे। एका क्रूर कर्म्याला इथंच गाडलं महाराष्ट्रानं, ते दिसणं आवश्यक आहे। मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही। तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा। तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा, दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा। पण चालेल, समजवतील, रावणाला बाजूला काढून राम समजवतील, दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील, काय करतील? आता मुद्दा हा आहे, औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय? औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन या विरोधकांनी फुलं उधळण्याची आवश्यकता काय आहे? यांना केवळ औरंगजेबाचं थडगं सजवून मुस्लिम तुष्टीकरण करण्याची गरज आहे। मी विरोधकांना एवढाच इशारा देईन, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवण्याचं पाप तुम्ही इतके वर्ष केलं। आज हिंदू समाज जागरूक झालेला आहे। यापुढे औरंगजेबाचं थडगं वाचवण्याचा जास्ती प्रयत्न केला तर हिंदू समाज त्या औरंगजेबाच्या थडग्यात तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही, हे विरोधकांनी लक्षात ठेवा। बलाढ्य शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही। याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे। ते कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास दडलेला आहे, त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माचे एक प्रेरणा घेत असेल, तर त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात। त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं।